महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। RMC धुळखोर प्लांट सिलिकोसिसचा धोका, जिल्हाधिकारी गाफील, MPCBची कारवाई कधी? चौल रेवदंडा बायपास RMC प्लांट अनधिकृत प्रदूषणाने स्थानिकांच्या जीवावर बेतला शासनाचा उद्योग। अनधिकृत RMC हे कांदळवन विनाश, केंद्र शासन जबाबदार। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चौल रेवदंडा बायपासवरील RMC रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांटमुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे। सिमेंटची धूळ, वायू, ध्वनी प्रदूषण आणि जड वाहनांच्या वर्दळीमुळे श्वसनाचे विकार, सिलिकोसिस, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार वाढत आहेत। विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना याचा त्रास होत आहे। आरोग्य आणि पर्यावरणीय हानी, प्लांटमधील सिमेंट धूळ PM10, PM2.5 घरे, झाडे आणि रस्त्यांवर साठते, ज्यामुळे दमा, खोकला, दम लागणे यासारखे आजार उद्भवतात। रात्रंदिवस चालणाऱ्या मिक्सर, ट्रक आणि यंत्रामुळे ध्वनी प्रदूषण वाढले असून नागरिकांची झोपमोड होत आहे। कांदळवनावर भराव टाकून नष्ट करण्यात येत असल्याने पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे। जनतेत राज्य शासनाला जबाबदार धरण्याची चर्चा आहे। वाहतूक आणि सुरक्षितता धोका, जड मिक्सर ट्रकांमुळे रस्त्यावर सिमेंट पाणी सांडते, वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे। या अनधिकृत प्लांटमुळे कोणाचे आरोग्य खराब होऊन जीव गमवावा लागला तर केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, रायगड जिल्हाधिकारी आणि स्थानिक पंचायतीची जबाबदारी काय, असा संताप जनतेत होत आहे। अनधिकृत प्लांटची पायाभूत माहिती अशोका बिल्डकॉन कंपनीला चौल रेवदंडा बायपाससाठी MSRDC कडून निविदा मिळाली असून त्यात RMC साठी अक्षया इम्प्राला काम सोपवले असल्याची चर्चा आहे। मात्र या प्लांटसाठी रायगड जिल्हाधिकारी, ग्रामपंचायत आणि किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची लेखी परवानगी नसल्याचे दिसते। अलिबाग परिसरात यापूर्वीही अशा अनधिकृत RMC प्लांट्सवर कारवाई झाली आहे। शासनाकडे प्रश्नचिन्ह। MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने MMR मध्ये अनेक RMC प्लांट्स बंद केले असून नियमबाह्य प्लांट्सवर दंड आकारले आहेत। रेवदंडा प्लांट अनधिकृत चालवून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असल्याने तातडीने चौकशी, बंदी आणि भरपाईची मागणी वाढली आहे। जनतेच्या आरोग्याशी लकर करणाऱ्या या उद्योगावर शासन कधी कारवाई करणार? महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।